पूर्ण काळी काळी आहे. आपण एवढी रे थांबतो 5 मिनटं. पूर्ण फांड आम्ही ओढले इथे आणि आता सर चालले काली अशीच जांभळं काढायची. 2 पडलेत, पाड तू. आंबे पडलेत म्हणजे हलवते तो वरून कारण की तर हां बरोबर बरोबर मेन पडल्या कॉक्शिली. बघा आमचं गाव कसं आहे. आम्ही इथे आहे संपूर्ण गाव पाठी वसलं आहे. तांबूस रंगाचा हा सूर्यास्त कोकणातला पाहण्यासारखा असतो. नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे महेश नाचरे. माझ्या चॅनलमध्ये तुमचं मी सहर्ष स्वागत करतो. ही आहे कोकणातली संध्याकाळ. आता वाजलेत संध्याकाळचे 6:30. समोर सूर्यास्त होताना थोडासा हलसर धूर येतो. तिथं अग्नी पेटवले आजीने, तेवढं अजूनच भन्नाट दिसते सूर्यास्त. तर आता आपली भटकंती करतो थोडासा संध्याकाळचा परिसर आणि डोंगर भाग. तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हे बघ टोकाला एकदम मग कोपऱ्यात एकच आहे पण मस्त आवाज येते. वाडा इथे गुरांसाठी असणारा गोठा किंवा वाडा म्हणतात तो इकडे आहे बघा. आणि यांच्याकडे इथं बैलगाडी बघायला भेटली. ते एवढ्या वेळ मी गावाला बैलगाडी कुठे दिसली नाही. वरती वर डोंगर किती आहेत राखलेला कोणातरी. चल चल आपण नाही काढायचे, आपण जांभळांसाठी चाललोय. हे झालं चला पुढे जा. गोळ्यात माळरान सोडून आता डोंगर पट्ट्यात आलो आहे. आणि तुम्ही इथला जेव्हा ह्या जागेचा माहोल बघाल ना, एकदम पॉवरफुल असतो पावसाळचा. जून जुलैमध्ये जबरदस्त निसर्ग. आता आपण अर्धा डोंगर चढलो आहे. वारा वरून आपला निम्मा गाव दिसतो ना रे. पावसाळ्यात तर भारी वाटतं बघायला वरून. हो मस्त वाराही सुटलाय, वारा पण सुटल्यात. खडकाळ मातीवर म्हणजे पावसाळ्याचे बऱ्याच वर्ष मी इथे आलो आहे. अशा ठिकाणी आलो आहे आणि इथून गाव संपूर्ण दिसतोय. काही आलेत काही नाही आले. तसं आहे. आपण पुढचे जमले जाऊया तोपर्यंत. जबरदस्त वाट पण मस्त आहे. पण पावसाळ्यात तुम्ही ह्या ठिकाणी याल ना, खूप असा निसर्ग असतो, वारा वगैरे. आत्ता पण वारा सुटला आहे. बघा आमचं गाव कसं आहे. आम्ही इथे आहे संपूर्ण गाव पाठी वसलं आहे. नक्की या जून जुलैला कोकणात. ह्या साईड आंबा आहे एक, बहुतेक पिकायला आला. कारण आत्ताच पडल्या जाऊ झाला. आम्हाला वाटलं कोणी दगड वगैरे फेकला. हा ना, जाऊया आता आंबाच बघायला. पण काट्या कोटक्यातून जावं लागणार आहे इथे. पण हा आता लेटेस्ट पडलेला वाटत नाही. आता पडले तर तेच घे, बरेच आंबे पडले ते बघा इथे. पण हे आताचे नाहीत, हे रात्री वगैरे पडले. वरती आंबा पिकला आहे, पिकायला लागलेला आहे. तर थोडं आपण पाडूया अंदर होण्याच्या आत. एवढे मिळतील तेवढे मिळतील ना. तुझ्या हातात तो खालचा तो वाटते मला बघा. हां हे दुपारी पडलेले वाटतं. पण हा वाटतं मला लेटेस्ट नाही रे, तो पण तसाच आहे. वरचे पाडूया आंबे. आंबा कसा वाटला तुला? आंबा कसा वाटला? तिथला मस्त वाटला. पण हा आंबा आंबट आहे ना? आंबट आहे जरा. आंबट आहे आणि त्याचा आम्हाला खाली पडलेला भेटला ना. वरती तर आंबा दिसत नाही एवढी जास्त कुठं. कसा पडलाय काय माहीत कुठून. आंबट आहे त्यामुळे आम्ही इथे थांबत नाही, जातोय जांभळीकडे. जांभळं का जांभळं? फुल जातात. 3 ते 4 जांभळी दिसतात. आणि ह्या जांभळीवरती जांभळा हमखास टक्के भेटतात. जांभूळ आहे. हां काढ, पाड ना, हलव जरा. खाली पडलेले जमा करू. लगेच उचल पडलेले. हे चालतं तसं असं असं खाली ओढलास ना तर आपलं जमा. आता फांड ओढलेले आणि आम्ही पिशवी काढतो जी बाबा. पूर्ण काळी काळी आहे.
आपण एवढी रे थांबतो 5 मिनटं. पूर्ण फांड आम्ही ओढले इथे आणि आता सर चालले काली अशीच जांभळं काढायची. खाली बाहेर पण काळा काळा अंधार झाला आहे आणि जांभळं पण काळी दिसत नाहीत बरोबर. तिथे पण आहेत. तरी पण काढतोय आपण. चांगली. सोड चल. आता चढण्याचा रोशन भाऊ प्रयत्न करत आहेत कारण की जांभळं तर भरपूर आहेत. पण आता कसं आहे आम्ही पकडायला खाली झाडायला काय आणलं त्यामुळे हलवून आम्ही जांभळं जमा पण करू शकत नाही. त्यासाठी चढून तो थोडं काढण्याचा पिशीत प्रयत्न करणार आहे. जांभळीचा बुंदा पण एवढा मोठा आहे ना तरी पण चढला आहे जांभळीवरती. प्रयत्न सक्सेस झाला आहे. इथे काय इकडे दे हे कशीच जांभळा सकट फेक जांभळाचं एक फेक. थांब, थांब. तर ते जाईल. आणि कॅच पकडलेले आहे 2 जांभळं पडले आहेत ते उचलावी अशी त्यांना विनंती करतो जेणेकरून एक जांभळीची किंमत आपल्याला मोजावी लागते. संध्याकाळी ते 7:30 वाजायला आलेत तरीसुद्धा आम्हाला जांभूळ नेणंच आहे कारण की उद्या आम्ही मुंबईत जाणार आहोत. काही आमचे रोशन भाऊ आणि हे आमचे बंधू काय जम घेऊन चढला रे इथं वरती. इकडे शिरवली साईडला ह्या साईडला गाव शिरवली ना आमचं रुक्कीचे गाव इकडे जिथून आपण आलो तिथून असे 2 गावाला कनेक्टेड ही जांभूळ आहे मध्ये. आणि जांभूळीचा कारखानाचं म्हणता येईल ते 10 ते 12 जांभळे आहेत रोशन एका लाईनमध्ये. मध्ये काजू दिसत आहेत पण बऱ्याच साऱ्या गोष्टी इथे एकाच ठिकाणी तुम्हाला मिळतात. थोडी खाटी जांभूळ आहे पण जांभूळ एक नंबर आहे. मला म्हणतं जांभळीचं पण उद्घाटन झालं आहे म्हणजे आता खाऊन झालो मी. आता सुरुवात झाली. या घरी कामं होते त्यामुळे आपल्याला रानात पण फिरता नाही आलं आणि ही रानाची ब्लॉग आहे व्हिडिओ आहे ते आणि ती अँड्रॉइड म्हणून काढले. व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. खूप एन्जॉयमेंट आहे. आता इथून घरचा प्रवास असेल आमचा जाताना काजू वगैरे आपण जमा करून जायचं बरोबर ना. आणि हा आमच्या आधी आला आहे माझा आहे आमच्या रोशन भाऊंचा आणि रान फिरला आहे आणि त्यामुळे तो दाखवतोय सगळं आपल्याला की ह्या इथून जायचं कुठं जायचं. त्यामुळे आम्हाला पण बरं पडलं. आम्ही जुनेच तरीसुद्धा त्याचा मार्गदर्शन घेऊन आम्ही इथपर्यंत आलो आहे. मामा चालल्या बघ कुठे वरती. चला आता जांभळं जमा करूया. रोशन कुठं चाललाय बघा टोकवात एकदम. जांभूळ त्या पिशवीत जेवढं जमा होतील तेवढं जमा करतोय आणि हमखास टक्के आम्हाला माहिती होतं जांभळीवरती जांभळे असतातच. इथे नाही तर बाजूला आहेच 2 जांभळी पण ही सगळ्यात बेस्ट आहे. आणि आम्हाला हाताला लागेल इथपर्यंत खाली पण जांभळे आहेत दाखवतो तुम्हाला इथे बघा. पांडी आम्ही अशी वागवली तरी पण आम्ही जांभळा खाऊ शकतो इथे. संध्याकाळचा क्लायमेट पण झाला तांबूस कलरचा एकदम. मध्ये अचानक पाऊस वादळवाडा सुटला होता. आम्हाला वाटलं मध्ये पुन्हा पाऊस पडेल पण काही पाऊस पडलाच नाही. आणि पाऊस पाहिजे आता थोडंसं. गरमी एवढी वाढली ना थोडं लोकांची शेतीची कामंसुद्धा आहेत. थांबूनच पाऊस पडला पाहिजे कंटिन्यू पडला नाही पाहिजे. त्या दिवशी आम्ही क्रिकेट खेळत होतो पावसाने. पाऊस आलेला तेव्हा पाऊस पडला होता खूप नाही पडलेला. पहिला ढग आलेले खूप अचानक पाऊस पडला. हा अचानक पाऊस पडला. असं वाटतं का तुला पाऊस पडला पाहिजे परत ना. हा थोडा पडला पाहिजे कारण की गरमी खूप होते. हे आंब्यावरती एकच कोक्षाल दिसते पण आता आम्ही नाही काढत आहेत. सध्या संध्याकाळ पण झाली ना. जांभळांसाठी स्पेशल आला तो जांभळा घेऊनच जाऊ बरोबर ना. आता नको कारण की दगड मारला तर खाली गेलं तर आंबा शोधायला पण आपला जमणार नाही. आता काटे जास्त आहेत. अशी खैराट जास्त आहे आमच्याकडे बघा. हा हे सगळे खैराट जास्त आहे पट्ट्यात आमच्या पट्ट्यात. किती 20 आंबे खाल्लेस तू. नाही मग सगळ्यांनी मिळून नाही 25 खाल्ले. अच्छा. आणि घरी पण किती आणले. परत गेलेलो तेव्हा आजोबांसोबत गेले. तर उतरला रोशन भाऊ. उतरल्यानंतर आम्हाला बाग किती जांभळं वरून त्यांनी काढले दाखव रे भाऊ. हे बघा एवढं जांभळं आता वरून आम्ही चढून काढले. चला आता घरी जाऊया आपण. आणि ही सकाळी जाता आलो असतो पण मुंबईत पुन्हा आम्ही त्याच आंब्याकडे वळले. हां दगड मारून एक कक्षाला समोर बघ आपल्या भाषेत. आता ह्या तुम्हाला कॅमेऱ्यात दिसणार नाही मोबाईलच्या. तो समोर अशी येलो कलरची एकदम तांबूस कलरची कक्षाला आहे आमच्या भाषेत. आणि आता आम्ही दगड मारून ती पाडण्याचे प्रयत्न करतोय. आणि आंबा आता अरे सगळे आम्ही खाल्ला तर बारक्या आपल्या भावाने. काय रे तू खाल्लंस की नाही या आंब्याचं. मग खाल्ला ना तरी आंबे इथे आंब्याचे म्हणून तर तू बोलतो ना इथे या म्हणून. हा मला हे पाडून दे ना. काय मल्टा कुठं आहे. तिकडचे आंबट आहेत आणि हाय जवळच आहे इथं. हलव तू झाड. कालोख झाला आहे 7:30 पावणे 8 झाले पण आम्हाला आंबे न्यायचीच म्हणजे न्यायचीच आहेत. एकतरी आंबा चांगला आहे. ए यार पडला नाही पडला. आंबा होता लागला ना.
हे पाठीवा आता आपण व्हलट्याने मारतोय आमच्या भाषेत. या नेम दगड आणि काठी. हा एक पडलाय. एक पडला. तुझा व्हलटा कसा अडकतो सारखा. आता मैं ट्राय करतो पण व्हलटा ज्याने उसने नेमबाज मुझे शिकायचं. जरा पाठी हो. आपल्याला टार्गेट आहे ती येलो कॉक्शाला दिसणार नाही पण जेव्हा पडेल रे डॅमिट थोडी चुकली कारण की हा बांबूचा असल्यामुळे तो वाऱ्यामुळे हलतो. जर तुमच्याकडे जाडवाला असेल तर नेमका त्याच ठिकाणी टार्गेट करतो ज्या ठिकाणी तुम्हाला आंबा पाडायचा असतो. बरोबर की एक ठरवलेलं आहे आता की तो आंबा आपण पाडून घेऊन जाणार. या काय पडला आता सुद्धा प्रयत्न चालू ठेवूया आपण नक्की पाडणार आंबा. पुन्हा त्या जांभळीवर उतरला आता आंब्यावर चढतोय हे बघा आणि आंबा. फक्त एकच आंबा नाही आता त्याने आंबा खाल्लाय हा बघा, मार्काने. तर एकदम टेस्टी गोड आहे. गोड आणि टेस्टी आंबा आहे बोलतोय. टेस्टी आहे, खूप टेस्टी आहे. आणि आता तो आपण आंब्यावर चढले आहे वरती. भेटायला पाहिजेत. हो नक्की आंबा भेटेल. आणि बघूया आता किती भेटतात. झाले अंधार म्हणजे एक 70-70% आम्हाला काय दिसत नाही खाली म्हणजे पडला तर आंबा. इथे खूप आहेत. हो पिवळे आणि तरीसुद्धा मी आंबे पाडणार आहे. आता आंबा कुठं पडला 2 पडलेत. पाड तू. आंबे पडलेत म्हणजे हलवते तो वरून कारण की तो हां बरोबर मेन पडल्या कॉक्शिली. हा पडले या खाली होता. हिरवे पण पडतात रे. हो ही आपण पाडणार होतो ना मगाशपासून. तर ही आहे कॉक्शाल. रोशन लय खाली अडचण खाली भावात होत गेलेत आंबे सर ते. आता आपण आंबा खातोय. आंबा भयंकर गोड आहे. चाललंय घरीच. घरांची लाईट दिसते. लाईट दिसते आता निमती लाईट दिसते आपल्या घरांची.